ब्रह्मदेव सर्वकारी सर्वदा प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमसदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ती मोरया श्री महागणपते नमः मंत्रपुष्पं समर्पयामि हातावर तांबडत पाणी सोडायचं आणि या विघ्नहर्ता महाश्वरा मनमूर्ती मोरया की जय, श्री माता की जय। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भटजीच्या तोंडातूनच जी काही विधी केली जाते, तुळशीची पूजा केली जाते, ती पूर्ण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल व त्याची माहिती सुद्धा मिळेल। तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहाच। त्यानंतर कशी मांडणी केली आहे, का मांडणी केली ते सुद्धा दाखवणार आहे। संकल्प करून करायची असते। तुळशी विवाहाचा संकल्प झाल्यानंतर गणपती पूजन या ठिकाणी करतात। तिथे गणपतीची सुपारी मांडलेली आहे ही ना, त्या सुपारीवर पंचोपचारी पूजा करून गणपतीचं आवाहन करून पूजन करून त्यानंतर पुढे आपण जातो। त्यानंतर पुढे बाळकृष्णावर पूर्ण पंचामृती पूजा केली जाते। त्यानंतर तुळशीची पूजा केली जाते, तुळशीची ओटी भरली जाते आणि त्यानंतर बाळकृष्णाची पूर्ण पंचामृती पूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा करून तिची ओटी भरून नंतर मग आपण तुळशी विवाहाला आरंभ करतो। मंगलाष्टक म्हणून तुळशीचं बाळकृष्णाशी लग्न म्हणजे विष्णूशी लग्न लावतो। त्यानंतर मग त्यांचं परत तुळस आणि तुळशी वृंदावनात बाळकृष्णाची मूर्ती ठेवून आरती करतो, त्यांना हार घालतो, त्यांची आरती करतो। आरती झाल्यानंतर हा कार्यक्रम संपतो। नैवेद्य वगैरे दाखवून, फराळाचा नैवेद्य असतो, आपण जो दिवाळीत केलेला फराळ असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो। गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, पंचामृताचा नैवेद्य, असं सगळं नैवेद्य दाखवून हे काम आपण तुळशी विवाहाचं जे कार्य आहे, जे विधी आहे आपण पूर्ण करतो। आरती झाल्यानंतर याचा समारोप। आपण तुळशी हा गणपतीची सुपारी आहे। सुपारीवरती गणपतीचं आवाहन करून गणपतीचं पूजन केलं जातं। त्याचा विडा आहे। हे कुठलाही पूजा ही त्याचे जे उपचार असतात 16 उपचार, त्या 16 उपचारांनी पूजा केली जाते। म्हणजे आवाहन, त्याच्यानंतर स्थापना, त्यानंतर नैवेद्य, हळद कुंकू अक्षदा हे वाहून, त्याच्यानंतर नैवेद्य आणि नंतर तुगी फलं म्हणजे नारळ आणि विड्याचं पान त्याच्यावर पाणी सोडून असे ते 16 उपचारांनी कुठल्याही देवतेची पूजा केली जाते। तशी पहिल्यांदा गणपतीची पूजा केली जाणार, त्यानंतर बाळकृष्णाची पूजा केली जाणार आणि त्यानंतर हा जो कलश आहे, हा कलश हा आपण जो करा देवीला आपण लग्नात जो मागे घेतो तो हा करा आहे, त्याचं पूजन करायचं आणि नंतर तो तुळशीच्या मागे धरून करा, जशी करवली लग्नात उभी राहते तशी हा करा घेऊन तुळशीच्या मागे करवली उभी राहील लग्नामध्ये। आणि त्यानंतर मग पुढे लग्न पूजा वगैरे झाल्यानंतर लग्नाचा विधी होईल। लग्नाचा विधी झाल्यानंतर विष्णूला परत बाळकृष्णाला तुळशीबरोबर ठेवून हार वगैरे घालून त्याची आरती झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून मग कार्यक्रम संपेल। आता हे जे मांडले हे कशासाठी मांडले? सगळे प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येक पूजेचा विडा हा पुढचा विडा असं आहे का? आणि फळं वगैरे म्हणजे नैवेद्यच आहेत ते? नैवेद्य, सगळे नैवेद्य, सगळं नैवेद्य। जे 16 उपचार असतात त्या 16 उपचारांमधले हे सगळे आहेत फळं। आता याच्यामध्ये आपण काय टाकले? कळशामध्ये आपण काय टाकले? तांदूळ टाकतात सगळे। तांदूळ खाली ठेवायचे आणि नंतर मग कलशामध्ये पैसा, सुपारी, गंधाक्षत, फूल, तुळस, दुर्वा आणि अक्षदा असं ते कलशामध्ये हे करतात। ती वरुणाची स्थापना असते। वरुण म्हणजे जलदेवता, जलदेवतेची स्थापना करतात आणि त्यानंतर तो करा आपण मागे घेतो हाताशी। आणि ह्याच्या आतमध्ये आता इथे खाली तांदूळ ठेवतो ते कलशाची स्थापना करण्यासाठी का? हा, प्रत्येक कुठलीही स्थापना ही तांदूळावर केली जाते। काही तुम्ही ठेवायचं असेल तर खाली तांदूळ ठेवून त्याच्यावरच त्याची स्थापना करायची। नुसतं चौरंगावर कुठल्याच ह्याची स्थापना करत नाही। खाली तांदूळ व्हायचे, त्याच्यावर सुपारी ठेवायची म्हणजे गणपतीची स्थापना होते। कलशाची स्थापना सुद्धा तशीच करतात। किंवा कुठल्याही देवता मांडायच्या असतील तरी त्याच्या खाली तांदूळ हे गरजेचं आहे।
आणि नंतर मग ही ओटी जी भरायची आहे ओटी ती तुळशीची तुळशीची ओटी भरायची आहे ना. जशी आपण लग्नामध्ये नवरी मुलीची ओटी भरतो तशीच तुळशीची ओटी भरायची. ही आत्ताची नवरी मुलगी आहे. हा, तुळस ही नवरी मुलगी आहे. अशा प्रकारे आपल्याला महेशदादांनी सगळी माहिती सांगितलेली आहे. सर्वदा स्वाहा स्वधा सचिश्चैव स्वस्ति कुर्वन्त ते सदा लक्ष्मी आनंदते स्वस्ति मंत्रार्थ सफला सन्तु आरब्ध कर्मणा निर्विघ्नेन परिसमाप्तिरस्तु. तुझं बोट येऊन द्यायचं. सोडायचं. आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. हातावरनच सोडायचं. हाताला हात लावा. विष्णुवे नमः काय झालं बाबा? वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरधाय नमः वृषोधमाय नमः धोग्याय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः. आईला 2 मिनिटं घ्या. मच्छर बघा, मच्छर जाम जायचं. मामा आले, मामा ते मामा आले. इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः रामदेवताभ्यो नमः दानदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः मातापितृभ्यो नमः कालकामपुरुषाभ्यो नमः आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः एककर्म प्रधान देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचंद्रगजाननः द्वादशैतानि नामानि पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे च संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलमे चामृततु भगवान् मङ्गलायतनो हरि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्गेकं सुरामिलापतेजं तेजं पराजया येषां विन्द्यप्रशामृते जनार्दना विनायकं कर्मणं ब्रह्मविष्णुमयोरान्धरस्वतिमरणं नाथ सर्वकार्यार्थसिद्धये विद्यार्थसिद्धये. बसा तिथे, बसा बसा. हा बसा. मांडी घाला. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञ प्रवर्तमानस्य द्वितीय परार्धे श्रीशिवेदवराकल्पे वैवस्वतमन्दरे कलियुगे त्रिपदविचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेन्द्रे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चन्द्रे शोभन नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतु मासोत्तम मासे कार्तिक मासे शुक्लपक्षे द्वादशे योगे भवकर्णे वृश्चिक सिद्धे श्री सूर्य शुभ नाम योग शुभकर्णे गुणग्रह विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम काश्यप गोत्रे उत्पन्नः तुमचं नाव घ्यायचं वर्मणः अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवार आवाज नाही येत मला. काय क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शांत्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं मने इच्छित कामना पूर्त्यर्थं विशेषतः श्री विष्णु देवता शेंड्या उपटल्या सगळं टाकून घे. यथामिलित उपचार द्रव्येहि ध्यान आवाहन आदि षोडश उपचार द्रव्येहि भगवान विष्णु देवता पूजन तथा च तुलसी विवाह आख्यन कर्म करिष्ये. पाणी सोडायचं, पाण्याबरोबर ते अक्षता सोडायचं, तुम्ही हाताला लावा. अजून पाणी सोडायचं 4 वेळा. आदौ निर्विघ्नसिद्ध्यर्थं महागणपती पूजनं कलशघंटादीप पूजनं च करिष्ये. घंटा असेल देवात तर द्या. आहे ना घंटा. पूगी फले हाताला हात लावा. अस्मिन् पूगी फले हृदय बुद्धी सहित महागणपती सांगम सपरिवारम सायदम सशक्तिकम आवाहयामि. श्री महागणपते नमः. हात जोडायचे. ध्यायामि चिंतयामि. श्री महागणपते नमः. परत अक्षता आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि. श्री महागणपतये नमः. 5 वेळा तांबणात पाणी सोडायचं हातावरनं. पाद्यं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. अर्घ्यं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि.
श्री महागणपतये नमः स्नानीयं समर्पयामि श्री महागणपतये नमः स्नानान्ते आचमन्यं समर्पयामि हात्पुशुन्य श्री महागणपतये नमः वस्तु श्री महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि श्री महागणपतये नमः विलेपनार्थे गंध लावायचं बरोबर विलेपनार्थे चंदनं समर्पयामि श्री महागणपतये नमः अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि श्री महागणपतये नमः तुम्ही हरत कुंकू हरिद्ये नमः सिद्धे नमः हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि श्री महागणपतये नमः दोघांनी एक एक फुलवा ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि श्री महागणपतये नमः आणि उदबत्ती बघा ओ ती बघा ओ माचीस आहे का ती तुझ्याकडे दिली मग अशी तये नमः धूपं समर्पयामि श्री महागणपतये नमः स्थितदीपं समर्पयामि श्री महागणपतये नमः नैवेद्यार्थे या गुळ खोबऱ्यावरती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं नैवेद्यार्थे गुरोपहार नैवेद्यं निवेदयामि अमृतरूपेण पर्यन्तं प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि उत्तराः पोषणं समर्पयामि हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि मुखवासार्थे या विड्यावर पाणी सोडायचं या फळावर डाळिंबावर पाणी सोडायचं मुखवासार्थे तर तुमची फलतांबूलम सुवर्णदिशकणं समर्पयामि फलार्थे दाडिमी फलं समर्पयामि नमस्करोमि हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची आर्य श्री महागणपतये नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि प्रदक्षिणा भावे नमस्कारं समर्पयामि श्री महागणपतये नमः हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमसदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ती मोरया श्री महागणपतये नमः मंत्रपुष्पं समर्पयामि हातावर एकदा तांबणात पाणी सोडायचं आणि या विघ्नहर्ता महागणपती प्रियताम कलशस्थ मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र सिद्ध ब्रह्मा मध्यमातु गणस्मृता मुक्षौ सागरात् सर्वे सप्तद्वीप सुंदरा ऋग्वेद स यजुर्वेद सामवेद तमणांगे सर्वे कलशेन मात्र गायत्री सावित्री शांत रुद्र आयान्त मुमयान्त गंगा गंगे जय मुने जय गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशस्थ प्रणय नमः भांड्याला खाली वा नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि घंटिका देव्ये नमः सकल पूजार्थ गंधाक्षत पुष्पं हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि घंटानादं कुर्यात् दीपदेवताय नमः सकल पूजार्थ गंधाक्षत पुष्पं हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नमस्करोमि जमिनीला हात लावायचे तुम्ही हाताला हात लावा सर्वेषामाश्रया भूमिर्वरायण समृद्धान सदात्रियातान्नम याला यासामाप्यायकस्वमो राजा शुभराजमृता औषध्य प्रक्षिमामित्रता आद्य कलशार्जने कलशसमुखे विष्णुकण्ठे रद्र समाश्रिता मूले तत्र सिद्ध ब्रह्मा मध्ये मतगुणसुता उक्षौत सागरा सर्वे सप्तद्वीपा ऋग्वेद अथ यजुर्वेद सामवेद आयान्तु मम शान्त्यर्थं दुर्दक्षयकारक गंगे जयमुने जय गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु मलयाचल सम्भुतं घनसार मनोहरं मृदनन्दनं दिव्यं चन्दनं प्रक्षमाम्यं त्वं दुर्व्यमृत जलमासि वन्दित असे सुरैरपि सौभाग्य सन्ततिकर सर्वकर्मेश बलेन बलिनं सर्वं त्रैलोक्यं च चराचरं कलशेष्मि शिवामितं सर्वकर्मफलप्रदं कनकं कुलिशं नीलं पद्मरागोत्तम मोतिकं एतानि पञ्चरत्नानि कुम्भेषु पश्चिमाम्यं शितं सुजं सुरपुरुषं ईशानदि प्रियं सुधा वासु हि सर्वदेवतं देहलं परं पूर्णपात्रं दिव्यं शीततण्डुलप्रदं देवता स्थापनायैव कलशे स्थापयाम्यहं कलशस्य पूर्णाय नमः सकल पूजार्थे गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि नमस्करोमि विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभु विष्णुं महेश्वराने करुपदैत्यानतं नमामि पुरुषोत्तमं विष्णवे नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभु विष्णुं महेश्वराने करुपदैत्यानतं नमामि पुरुषोत्तमं विष्णवे नमः आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि
विष्णवे नमः 5 वेळा डायरेक्ट पळीनी पाणी घालायचं. विष्णवे नमः पाद्यं समर्पयामि. विष्णवे नमः अर्घ्यं समर्पयामि. विष्णवे नमः अर्घ्यान्त्याचमन्यं समर्पयामि. विष्णवे नमः स्नानीयं समर्पयामि. विष्णवे नमः स्नानान्ते आचमन्यं समर्पयामि. इति पंचामृतस्नपयिष्ये. हातावरनं पाणी इकडे सोडायचं. साधं पाणी असं 5 वेळा घालायचं. विष्णवे नमः पयस्नानं समर्पयामि. पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. विष्णवे नमः दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. विष्णवे नमः घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. विष्णवे नमः मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. विष्णवे नमः शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. विष्णवे नमः विष्णवे नमः गन्धोदकस्नानं समर्पयामि. गन्धोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. अन्ते आचमनीयं समर्पयामि. विष्णवे नमः पूर्वपूजा परिपूर्णार्थे गंधपुष्पं समर्पयामि. विष्णवे नमः हातावरनं 2दा तांबणात पाणी सोडायचं. धूपं समर्पयामि. विष्णवे नमः स्थितदीपं समर्पयामि. विष्णवे नमः नैवेद्यार्थे पुरतस्थापित पंचामृत शेष नैवेद्यं निवेदयामि. अमृतरूपेण प्रियन्तां प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. 2दा हातावरनं तांबणात पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे नमस्कारं समर्पयामि. मुखवासार्थे ह्या विड्यावर पाणी सोडायचं. मुखवासार्थे तत्पुण्य फलतांबूलं सुवर्णनिष्कदक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेल महाफलं समर्पयामि. नमस्करोमि. कार्यं मे सिद्धिमायान्त प्रसन्नत्वैधार्थ विघ्नानि नाशमायन्त सर्वाणि सुरनायक. अनेन कृतपूर्वाराधनेन तेन श्री आवाहित देवता प्रियंताम्. या फुलाचा वास घ्यायचा इकडे टाकून द्यायचा. उत्तरे निर्माल्य विसृज्य अभिषेकं कुर्यात. अभिषेक करायचा. गरम पाणी आणून द्या जरा. गरम पाणी. दैत्यानंदमामि पुरुषोत्तमं विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रभु विष्णुं महेश्वर अनेक रूप. दैत्यानंदमामि पुरुषोत्तमं विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रभु विष्णुं महेश्वर अनेक रूप. दैत्यानंदमामि पुरुषोत्तमं विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रभु विष्णुं महेश्वर अनेक रूप. दैत्यानंदमामि पुरुषोत्तमं विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रभु विष्णुं महेश्वर अनेक रूप. दैत्यानंदमामि पुरुषोत्तमं विष्णुं विष्णुं महाविष्णुं प्रभु विष्णुं महेश्वर अनेक रूप. दैत्यानंदमामि पुरुषोत्तमं सुरस्वाम विष्णुचन्द्र ब्रह्म विष्णु महेश्वरान् वासुदेव जगन्नाथ तथा शंकरेण विभो प्रद्युम्न शनिर्दश भवन्तु विजयाय ते अखंड लोकले निर्भगवान यमो वेनुरते सदा वरुण पवन शैव धनाध्यक्षस्था शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे द्विपाला पांतु ते सदा कीर्तिर्लक्ष्मी त्रिमेधा पठि श्रद्धा क्रियामध्ये बुद्धिर्लज्जा वपु शांती कांती सृष्टिश्च मात्रा एते स्वाम अभिषिञ्चन्तु देवपत्नी समागता आदित्यश्चंद्रमा भौमो बुध जीवचित्रगजाः ग्रहाः स्वाम अभिषिञ्चन्तु राहु केतुश्चतर्पिता देव दानव गंधर्व यक्ष राक्षस पन्नगाः ऋषियो मुनियो गावो देवमातरेव च देवपत्नी ध्रुवनागा दैत्याश्च सरसंगणा अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्च सरिता सागरा शैला तीर्थानि जलदानदा अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. देवाला अत्तर लावायचं. महामांगलिक स्नानं समर्पयामि. लाव ना बरोबर. नाही टाकून दे. महामांगलिक स्नानं समर्पयामि. मांगलिक स्नानांतरेण समर्पयामि. हे पाणी घाल. अन्ते आचमनीयं समर्पयामि. देवाला खाली घे. त्याला स्वच्छ धुवायचा. आणि दुसरी एक ताटली दे छोटी. हा चालेल. त्याच्यात धू. याच्यात नाही ह्याच्यात धू आणि त्याच्यात ठेव. गरम पाणी काय? गरम पाणी बस असं पुसून घे. तो फडका तिथे ठेवला होता तो. हो ह्याच्यामध्ये ठेव.
विष्णुं ज्येष्ठुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरानेकरूपदये ध्यानदन्नमामि वृषणं विष्णवे नमः सुप्रतिष्ठितमस्तु विष्णवे नमः वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि विष्णवे नमः यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि विष्णवे नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षता अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि विष्णवे नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि विष्णवे नमः हातावरनं तांबड्यात पाणी सोडायचं धूपं समर्पयामि विष्णवे नमः शीतदीपं समर्पयामि विष्णवे नमः नैवेद्यार्थे या शिऱ्याचा नैवेद्य दाखवा नैवेद्यार्थे कृतस्थापित संयावक नैवेद्यं निवेदयामि अमृतरूपेण प्रियन्तां प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि उत्तराः भूषणं समर्पयामि हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि पुरोद्वर्तनार्थे नमस्कारं समर्पयामि मुखवासार्थे ह्या विड्यावर ह्या नारळावर आणि कायच्या फळांवर पाणी पडायचं मुखवासार्थे तद्भुङ्गीफलताम्बूलं सुवर्णनिश्य दक्षिणां समर्पयामि फलार्थे इदं नारिकेलमहाफलं समर्पयामि बहुबीजफलानि च समर्पयामि मधुरनिम्बफलं समर्पयामि नमस्करोमि विष्णुं ज्येष्ठुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरानेकरूपदयित्यानतं मम पुरुषोत्तमं प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि प्रदक्षिणा भावे नमस्कारं समर्पयामि हातावरून एकदा तांबडं पाणी सोडायचं अनेन कृत पूजनेन तेन श्री महाविष्णु प्रियताम उठून उभे राहा तुळशीची अक्षदा सगळं व्हायचं तिथे खालीच का त्याच्यावरनं पाणी श्रीराम 6:30 सकाळी 6:30 हो तिथे समोर ठेवून मरलीत तरी चालेल ती गोष्ट कशीच ताटात घालायची वेणी घाला त्या बांगड्या घालून घ्या काफी पाहिजे काफी काफी परिस्थिती पाठीमागणी पण ठेवते सॅटर्डे कृष्णाने कपडे घालायचे स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमणं चिन्तामणि स्थेवरं लेण्या
त्र्यम्बकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो गणसंस्थो गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं सावधान कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थळे कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे चमुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं सावधान आली लग्न घटी समीप नवरा येवो नियावा घरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाके धरा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल्बदान करणे कुर्यात् सदा मंगलं सुमंगलं यन्मंगलं महेन्द्रस्य प्राप्तिर्देव समागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्तेर्भवतु मंगलं शुभमंगलं सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव दानाबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेऽङ्घ्रियं स्मरामि शुभमंगलं सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता चिन्तन सुमुहूर्त सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सावधान ब्रह्म सावित्री चिंतन सावधान महामहेश्वर चिंतन सावधान अति समीप सावधान अति सुलग्न सावधान आणलाय का नाही तो हे आहे ना त्याला फिरवून तिथे ठेव आपल्याकडे तुळशीमध्ये ठेवायचं उचलून दी बसणारच नाही कलेश नाही खाली ठेव ना दिवा आहे तो खालचा तो ओवाळायचा दिवा हा बघ इकडे 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 हा बघ हा दिवा तुळशीतला दिवा वरती दोघांना दिवा ओवाळा ज्योती ओवाळा
ती उदबत्ती आता तिथेच लावून घ्या. तो हे आहे ना स्टँड, स्टँडच्या याच्यात आहे. आरती आरती